काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक झालाय। यांनी या ठिकाणी ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र जी काय वक्तव्य केली जातात त्या घटनेचा आणि त्या वक्तव्याचा सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे। राहुल गांधी यांना आता विरोधक धारेवर धरतायत आणि त्यांना कात्रीत आणि कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत, कारण ते संविधानवादी वक्तव्य करतात, ते देशविरोधी वक्तव्य करतात, भडकाऊ वृत्तीचे वक्तव्य करतात असा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे आणि याच नेत्यांचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस आक्रमक झालं आणि त्यांनी आंदोलन केलं। मात्र या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतलं जातं आणि या नेत्यांवर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळाला। सलग दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानाबाहेर गर्दी केली आणि लक्ष्मण पवार यांनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह जो आहे तो बोलून दाखवलेला आहे। परंतु लक्ष्मण पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना वेळ जो आहे तो देखील मागलेला आहे। त्याबरोबरच यावेळी लक्ष्मण पवार यांनी महायुतीतील जी खदखद आहे ती देखील बोलून दाखवली। त्याबरोबरच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष देखील केलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सध्या विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांचं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यांचं वजन जे आहे राजकीय ते देखील तितक्याच प्रमाणात आहे। परंतु गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे। त्यामुळेच हे कार्यकर्ते जे आहेत ते निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करताना दिसून येत आहे। त्यामुळेच आता लक्ष्मण पवार जे आहेत ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। धाराशिव जिल्ह्यात 226 प्रकल्पात 52.88% एवढा पाणीसाठा जो आहे तो सध्या शिल्लक असलेला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याचशा भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न जरी मिटलेला असला तरी देखील जिल्ह्यातील जे काही 226 प्रकल्प आहेत त्यांच्यापैकी अनेक प्रकल्प जे आहेत ते अजूनही जोत्याखाली असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं या भागांमध्ये अजूनही पावसाची जी वाट शेतकरी जी पाहताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी देखील पाऊस होण्याची गरज आहे। मागच्या वर्षी जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यांमध्ये 12.54 इतका पाणीसाठा जो आहे तो धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला होता। यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये काही थोडाफार जो काही पाऊस काळ झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटलेला असला तरी सिंचनाच्या पाण्यासाठी अजूनही पाऊस होण्याची वाढ जी आहे जिल्ह्यातील शेतकरी असतील, नागरिक असतील ते कुठेतरी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा अशीच आशा आता कुठेतरी नागरिक जे आहे ते लावून बसलेले पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा नेत्यांसह शिवसेनेच्या नेत्यांनी जे आहे ते वक्तव्य केलेले आहेत आणि या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरातील काँग्रेस जे आहे ते आता आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे। सोलापुरातील युवक काँग्रेसकडून जे आहे ते सोलापूर शहरात असलेल्या फोदर चावडी पोलीस ठाण्याच्या या ठिकाणी ज्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जे आहे ते फोदर चावडी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर राहुल गांधी यांच्यावरती भाजपाचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील यांनी टीका केली आणि या टीकेच्या विरोधात जे आहे ते सोलापुरात काँग्रेस आक्रमक जे आहे ते झालेले आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। 80% जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची जी आहे ते विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यामुळे जे आहे ते त्याचा फटका जो आहे तो महायुतीला मिळाला होता, कारण की उमेदवाराला आपल्या मतदारसंघामध्ये मतदाराला साथ घालण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्याचे परिणाम जे आहे ते लोकसभे निवडणुकीमध्ये दिसून आले। त्याचमुळे जे आहे ते आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून जे आहे ते पूर्वीच जो आहे तो उमेदवार जाहीर केला जाणार आहे, जेणेकरून मतदारांना साथ घालण्यासाठी आणि मतदारसंघामध्ये मजबूत पकड करण्यासाठी उमेदवाराला पुरेसा वेळ मिळावा अशी रणनीती जी आहे ते महायुतीकडून आखल्याची जी आहे ते माहिती आहे। आणि सोबतच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते नागपूर येथे जे आहे ते मुक्कामी राहणार आहे। त्यामुळे नागपूरच्या मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानावर रात्री उशिरापर्यंत जे आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील या जागा वाटपासंदर्भात अजूनही काही चर्चा होण्याची जी आहे ते विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे।
मी सध्या हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जे इसापूर धरण आहे, या धरण परिक्षेत्रामध्ये आहे. या धरणामध्ये सध्या 98% पाणीसाठा आहे आणि गेल्या महिन्यामध्ये या संपूर्ण धरणाचा पाणीसाठा कमी होता. मात्र उशिरा का होईना जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील तिन्ही धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये हे धरण मृतावस्थेत होतं. मात्र आता उशिरा का होईना जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आणि हे धरण देखील आता 99% सध्या भरलेलं आहे. आणि दुसरीकडे येलदरी धरणामध्ये देखील 80% पाणीसाठा सध्या आहे आणि संपूर्ण गेल्या वर्षी देखील धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे अनेक शहरांना पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं होतं. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आता अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरामध्ये आज महिला काँग्रेसने आक्रमकपणे आंदोलन केलं. भाजपचे तिवसा विधानसभा प्रमुख राजेश वानखडे यांच्या कार्यालयासमोर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली काळे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या महिलांनी हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी महिला काँग्रेसच्या महिलांनी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चपलांचा हार आणि बांगड्या घेऊन त्या कार्यालयासमोर पोहोचल्या होत्या. आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर भाजप कार्यकर्ते आणि महिला काँग्रेस पूर्णपणे आमने सामने आलेले होते आणि काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झाले होतं. चपलांचा हार आणि बांगड्या चक्क भाजपच्या कार्यालयासमोर या काँग्रेसच्या महिलांनी फेकल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप विरुद्ध काँग्रेस पुन्हा एक जो वाद आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पेटताना दिसतो आहे. कालच जर पाहायला गेलं तर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अनिल बोंडेवर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र पुन्हा एकदा आज राहुल गांधींच्या ज्या वक्तव्यावरून ज्या अनिल बोंडेने जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचे पडसाद मात्र पुन्हा एकदा तिवसा शहरामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. यवतमाळच्या दारवा या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर हे आंदोलन शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. एकीकडे जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना ही सर्व बहिणीसाठी चांगली आहे. मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही योजना बंद करू असं सांगितलं. त्यानंतर शिंदे गट आक्रमक होऊन या ठिकाणी माजी मंत्री सुनील केदार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर पोस्टर जाळून पोस्टरला जोडे मारून या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण आणि शिंदे गटाच्या पदाधिकारी महिलासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आणि संजय राठोड जिंदाबाद अशा घोषणासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या. तर दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी निषेधसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना जोर आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. यामध्ये 6 भाजपचे, 6 राष्ट्रवादीचे, 2 शिंदेच्या शिवसेनेचे तर 1 काँग्रेसचा असा आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 6 आमदार असताना देखील 2 आमदार असलेल्या शिंदेच्या शिवसेनेने एकूण 7 जागांवर दावा दाखल केलेला आहे. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना तसा अहवाल दिलेला आहे. यामध्ये काही ग्रामीणच्या जागा आहेत तर काही शहरांमधल्या जागा आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या अगोदरच महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि एकूणच शिंदेच्या शिवसेनेने 7 जागांची मागणी केल्यानंतर आता महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये नाराजी नाट्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहवाल जरी पाठवलेला असला मात्र त्या संदर्भातला निर्णय आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे. एकनाथ शिंदे यांना या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे सगळे नेते बसून एकमत निर्णय घेतील. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, इथे आमची ताकद आहे, त्यामुळे इतक्या जागा आम्हाला मिळाव्या असे जे आहे ते शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरसे यांनी सांगितलेले. त्यामुळे आता त्यांच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. बाळासाहेब भवनसमोर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते. एकूणच काँग्रेसच्या मुख्यालयावरती हे आंदोलन निघालं होतं. मात्र पोलिसांनी या बाळासाहेब भवनच्या गेटवरती ज्या महिला पदाधिकाऱ्यांना अडकवून ठेवण्यात आली. एकूणच सुनील केदार यांच्या फोटोला, बॅनरला जोडे मारून आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि सुनील केदार यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा या महिला पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. पोलिसांसोबत या ठिकाणी आपण बघतोय महिला पदाधिकारी आहेत, ज्या ठिकाणी शीतल म्हात्रे सुद्धा आहेत, माजी आमदार यामिनी जाधव असतील. या ठिकाणी एकूणच मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे. मात्र एकूण ते आंदोलन अडवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या महिलांची पुढची भूमिका काय असेल याबद्दल आता चर्चा ही सुरू आहे. मात्र हे आंदोलन मुख्यालयाकडे धडकणार का आणि यावरती आता महायुतीमध्ये
एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या आंदोलनावरती काय प्रतिक्रिया येते आणि काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत, तर महायुतीतून विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत. मात्र मंगळवेढ्याच्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार भगीरथ दादा भालके हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाने दामाजी सहकारी साखर कारखान्याला 94 कोटी रुपयांची थक हमी सरकारने दिली होती. प्रशांत परिचारकांचा या निमित्त सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि या सत्काराला भगीरथ भालके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भालके आणि परिचारक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे. दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिचारक आणि भालके यांनी समविचारी आघाडी स्थापन करत विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांचा पराभव केला होता. आता विधानसभेला देखील अशा प्रकारची कुठली रणनीती परिचारक आणि भालके आखतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.